नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. राधानगरी 77% भरले. धरण क्षेत्रात 2 दिवस झालेल्या पावसाने धरणातील पाणी साठ्यातही वेगाने वाढ झाली. राधानगरी धरण सोमवारी रात्री 77% भरले आहे. कळंबवाडी धरणाचाही साठा 40% गेला आहे. प्रमुख 17 पैकी 14 धरण क्षेत्रात तर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात अतिवृष्टी झाली. सकाळी 7 वाजता 72% असलेले राधानगरी धरण रात्री 77% भरले. धरणात दुपारी 4 वाजेपर्यंत 6.11 TMC पाणीसाठा झाला. कळंबवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या पावसामुळे वाढ सुरूच आहे. 25.39 TMC क्षमता असलेल्या या धरणात दुपारी 4 वाजेपर्यंत 10.41 TMC पाणीसाठा झाला असून धरण 40.98% भरले आहे. यासह प्रमुख 8 धरणात सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 49.22 TMC पाणीसाठा झाला आहे. ही 8 धरणे सरासरी 61.9% भरली आहेत. दुपारी भुदरगड तालुक्यातील फये लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. पंचगंगेच्या पातळीत 24 तासात 6.5 फुटांनी वाढ झाली. पंचगंगेच्या पाणी पातळीत सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 24 तासात तब्बल 6.5 फुटांनी पातळी वाढली. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला. बुधवारी आणि गुरुवारी जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा येलो अलर्ट दिला असून अन्यत्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी दुपारी काही काळ जोरदार पाऊस झाला, मात्र त्यानंतर पुन्हा उघडीप दिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता 21 फुटावर असणारी पाणी पातळी सोमवारी सायंकाळी 5 वाजता 27.5 फुटावर गेली होती. जिल्ह्यात सोमवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत 24 तासात सरासरी 26.6 मिलीमीटर पाऊस झाला. 17 पैकी 14 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यापैकी राधानगरी 124, तुळशी 106, कडवी 105, कुंभी 152, पाटगाव 131, चित्री 120, सरपनाला 116 व कोंदे 158 मिलीमीटर या धरण क्षेत्रात 100 मिलीमीटरपेक्षा जादा पाऊस झाला. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत राधानगरी 35, तुळशीत 32, वारणेत 13, दूधगंगेत 20, कासारीत 14, कडवीत 22, कुंभीत 11 तर पाटगाव धरण क्षेत्रात 21 मिलीमीटर पाऊस झाला.